हात वरती करायचे पायजवळ. श्वास घ्यायचा, सोडायचा, परत श्वास घ्यायचा, ओटीपोटाला ताण द्यायचा, सोडायचा. दिसल ताण, तिथं ताण द्यायचा चांगला. ओटीपोटाला ताण द्यायचा म्हणजे ओटीपोटाची चरबी कमी होते. फक्त रिलॅक्समध्ये करायची, गडबड करायची नाही. एकदम छान. ते ओटीपोटाला ताण द्यायचा. पूर्ण. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर पोट छान दाबायचं ओटीपोटाला. एकदम मस्त. 20 वेळा करायचंय. श्वास घ्यायचा, खाली जाताना सोडायचा, परत वरती येताना श्वास घेत मागवरती करायचा, परत तो श्वास खाली जाताना सोडायचा आहे. ओटीपोटाला ताण द्यायचा आहे चांगला. 20 वेळा करा. 20 झालं का त्याच्यानंतर थांबा. मोठा श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. रिलॅक्स. नंतर घ्यायची, सोडून द्यायची. मग तुमची दीपाली जेवढं तुम्हाला होईल तेवढं तू डायरेक्ट बसून जे तुझा मांड्यांचा भाग जास्त आहे त्याच्यामुळे 1 2 शाबास 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फुंकर सोड. 10 झालं का थांबायचं, रिलॅक्स व्हायचं. त्याच्यानंतर परत 10 पूर्ण रिलॅक्स झाल्यानंतर घे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. या मोठा श्वास, फुंकर सोडा. नंतर दोन्ही हात अशा पद्धतीने एकमेकांना कोपर हाताची चिटकवून ठेवायचे. काय करायचं, ज्यावेळेस गुडघावरती येईल त्यावेळेस हात असे करायचे. परत गुडघा खाली गेल्यानंतर हात जवळ करायचे. परत दुसरा गुडघावरती घ्यायचा आणि परत हात आपले छातीचा भाग 7 पूर्ण. कसं करणार, 1 2 3 4 5 6 बरोबर. 1 2 3 4 5 पायवरती येऊन द्यायचा. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, फुंकर सोडून द्या. घ्या मोठं रुमाल विसरून आले असं. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचं. पायामध्ये अंतर घ्यायचं. हे अजून थोडंसं अंतर चल. आता अंतर वाढवायचं पायात. चल. विरुद्ध हात विरुद्ध पायाच्या अंगठ्याला टच करायचे खाली वाकून. पाठ पूर्ण ट्विस्ट करायचे. पाठीचा जो भाग आहे तो कमी होतो. दंडांचा, छातीचा, कमरेचा आणि पोटाचा. 50 वेळा घ्यायची एक्सरसाइज. हळूहळू काउंटिंग वाढवायची. सुरुवातीला 50 वेळा, नंतर परत 100 वेळा. मावशी पाठ अजून हात वरती जाऊ द्या. पाठ ट्विस्ट करा ट्विस्ट. म्हणजे जो दंडांचा भाग आहे ना तो तुमचा चरबीचा तो कमी होईल. एकदम मस्त. तर पाठ ट्विस्ट टाकते. छान एकदम. 50 झाले का थांबा. मोठा श्वास घ्या, फुंकर सोडा. त्याच्यानंतर पुढचे 50 सुरुवात करा. रिलॅक्स करायचं आहे. जसं जसं स्टॅमिना वाढेल तसं तसं एक्सरसाइजचं काउंटिंग वाढवायचं. झाले 50 झाले. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, फुंकर सोडा. पूर्ण मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून हात वरती. एकदम असं पोटरीला टच करायचं. आता जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घ्यायचा. आता किती काउंटिंग घेणार आहे ते तुझं
खरं झालं दोन्ही बाजू केलं. फिटिंग घेतलं नाही ना, तसंच करायचं. फिटिंग घ्यायचं म्हणजे आता ती साईज कोणती घेत मोठी आहे आणि ही मीडियम साईज आहे. अरे वा, म्हणजे डबल एक्सेलवर मीडियम साईज. 2 महिन्यात, अजून 2 महिने पूर्ण व्हायचे. तिथे 9 तारखेला ना, 10 तारखेला, 9 ना, 10 तारखेला कम्प्लीट होणार 2 महिने. अरे वा, चांगले चांगले. अरे वा, बेस्ट स्ट्रेचिंग. मांड्यांना पूर्ण ताण बसतोय मावशी. हां, रिलॅक्स पूर्ण मांड्यांना. अरे वा, छान स्ट्रेचिंग होते. परत मोठा श्वास घ्यायचा. अरे वा, टेकलं डोकं. मस्त मस्त मस्त. हां, पोटात गोळा येईल हा, फक्त तेवढंच सांभाळायचं. रिलॅक्स. बाय. मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचं. एका बाजूचं घेऊन घ्या अगोदर 20 वेळा, एका बाजूचं 20 वेळा. पूर्ण पोटाची चरबी दाबली जाते. मांड्यांना ताण बसतोय, पोटऱ्यांना ताण बसतोय, त्याच्यामुळे तिथली पण चरबी कमी होते. हां, 20 वेळा घ्यायचे. हां, एकदम एकदम. श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचं. त्यानंतर छातीजवळ ठेवायचं. एक हात, उजवा हात आपल्या कानाच्या वरतून येऊन कमरेला चांगलं ताण द्यायचं. हां हां, जे ताण म्हणजे हा जो भाग आहे ना चरबीचा, तो कमी येणार. 20 वेळा. अरे वा, आता तिकडच्या बाजूने 20 वेळा करायचं. हां, रिलॅक्स. अगोदर थांबायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडायची, रिलॅक्स व्हायचं. त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइजला सुरुवात करायची. गडबड करायची नाही एक्सरसाइज करताना. क्रॅम्प आला तुला? नाही ना, चालतं. एका बाजूने 20 वेळा करून घे, एका बाजूने 20 वेळा करून घे. तुझ्या कमरेच्या भागाची चरबी छान करते.
सरळ 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 घ्यायचं, सरळ ठेवायचे. गुडघ्यात वाकवले का ताण पडणार नाही मांड्यांना, पोटऱ्यांना. मांड्यांची चरबी कशी कमी होणार ना. रिलॅक्स. मावशी त्याच्यानंतर दोन्ही पाय उचलायचे, गुडघ्यात फोल्ड करायचे आणि ठेवायचे. उचलले दोघं पाय दुपारी उचलले ना. रिलॅक्स. मोठा श्वास घेऊ सुंकर सोड. त्याच्यानंतर चालते सरळ उचलायचे. हां चालतं. उचल परत. रिलॅक्स रिलॅक्स. 10 वेळा तरी उचलायचे. मांड्यांचे शिट्टे बघायचे. सरळ झोप देतात. चालतं. छान एकदम छान. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. अरे वा 5 वेळा. अगोदर 5 वेळा नंतर 5 वेळा. 10 वेळा. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोडून घे. कर पाय फोल्ड. आता ॲप्स एक्सरसाइज. हां चालतंय. क्रंचिंग मावशी. चल ये वरती. चल उठ. शाबास. हळूहळू. रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोड. रिलॅक्स हो. पूर्ण रिलॅक्स हो. हां पोटावर. झाले रिलॅक्स. चालेल. हात वरती. चला उठा. शाबास. 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 एकदम मस्त. दम लागला का थांब. 10 केले. अरे रिलॅक्स. मोठा श्वास घे. फुंकर सोड. सोड फुंकर. फुंकर सोडायचं. रिलॅक्स. पूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे. हां त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइज सुरुवात. आता काय करायचं. पाय वरती घे आणि दोन्ही अंगठे हाताने पकडायचे. हां पकड. सरळ करायचं. हां मान तशीच. हां घे जवळ. चल. हां 20 वेळा करून घ्यायचं आहे. चल घे स्ट्रेचिंग. मावशी
हाताने याचे कोणी पण घ्या. 1 2 3 4 परत एकदा 1 2 3 4 घ्या मावशी एका बाजूचं करून घ्या. चरबी टाईट झाली इथे लूज. आता इथं इथे टाईट झाली आहे, ही लूज आहे ती कमी होणार. त्याला टाईट पण आहे ना, आपण असं ताणतोय ना तर टाईट पण आहे. होईल होईल झाले वीस. रिलॅक्स. मोठा श्वास घे, फिंगर सोडून दे. घे मोठा श्वास, फिंगर सोड. चल एका साईडचे होता. रिलॅक्स. 2 मिनिटं हळून ते झालं. नाही का दिसत मला, मी त्या दिवशी जवळ आलेली ना. असं बारीक बारीक लांबणं नाही दिसत, असं जवळून दिसत. पण मग तुला पित्ताचा त्रास जास्त असेल ना, पित्त कमी करायला पाहिजे. काय झालं? संध्याकाळ झोपायचं. झोपली. चल घे. 1 20 वेळा. सांगितलं ना ती बोली पाहत असं. सकाळी सकाळी उठून बघायला लागली. शाळा किती वाजता आहे तुझी? रोजच्या प्रमाणे अंड्यासारखाच वास येतोय त्या भाजी झाले. अरे वा. त्याच्यानंतर गुडघा पुढे घ्यायचा आहे, मागे घे. पुढे सरळ झोपायचं ते पुढे हे. शाबास. 20 वेळा ते करून घ्यायचं. मोठा श्वास घ्यायचा मावशी, फिंगर सोडायचं. पूर्ण ओटीपटाला द्या ताण. आता मस्त द्या ताण. कंबर पण तुमची होणार आहे. आता जितकं तुम्हाला ताण देता येईल तितकं ताण द्यायचं. आता ती चरबी तुमची लूज पडलेली आहे, तिला टाईट पण येणार आहे. घे रे बाबा. वजन काटा. झालं. विरुद्ध बाजू. इकडनं झोप. इकडनं किती 58. तिथं कर. 58.5 म्हणजे बरोबर असतं. काय नाही. खाल्लं ना, खाल्लं का लगेच वाटतंय, म्हणजे लगेच दिसतंय ते. आपण कॅलरीज जितक्या. मग तेलकट साबुदाणा वडा तेल, मग बटाटा आला की स्टार्च भरपूर आहे ना. साबुदाणा आणि बटाट्यामध्ये स्टार्च असतो ना, त्याच्यामुळे मग पचायला पण जड असते साबुदाणा. खायचं असेल तर मग खिचडी बनवली तर दही सोबत असं खाल्लं तर मग पचन व्यवस्थित होतं. सरळ झोपायचं. घे. 20 वेळा केलं. घे 20 वेळा. कर ना. इथे घालायला काय झालं? कशी पोर तू. हळू 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 चालतं. ये पोटावर. श्वास घ्यायचा. फुंकर. आता ज्यावेळेस कमी होतं ना, ज्यावेळेस व्यायाम झाला ना, मग त्यावेळेस अंग दुखतं. मग मांड्या हे शरीर पूर्ण त्रास करतं, पेन करतं. मग अशा वेळेस आहे ना, मस्त गरम पाणी करायचं, सकाळी आंघोळ करून टाकायचं. गोळी वगैरे घ्यायची नाही. नाहीतर मग गोळी घेतली, पेन किलर घेतलं का आणि परत आपल्याला त्रास होतोय. तेलकट पण थोडं तरी तेल खायचं. नाहीतर मग
हा म्हणजे तेल पूर्ण कमी नाही करायचं, तेलाचं प्रमाण कमी करायचं. हा जास्त हा जास्त तळलेले नाही ना, तळलेले पदार्थ मसालेदार हे फास्ट फूड तुझं सगळं बंदच आहे ना आता. हा तुला रिझल्ट पटकन हवाय त्याच्यामुळे तू कंट्रोल मिळवलेले तुझ्या जिभेवर असं. चालतं झोप पोटावरती घेऊन टाक. मावशी आणून लिहिलं तोपर्यंत. भुजंगासन. हा नवटी पोटाला ताण द्यायचा. त्याला हातीजवळ हात घे आता ते देखा एकदम धनुरासन. मोठा श्वास घे फुंकर सोड, त्याच्यानंतर धनुरासन करायचं. पकडत बघ बरं येतंय का. पाय हातात इकडे विरुद्ध बाजू. हा त्या बाजूने कर प्रयत्न. पायात अजून अंतर घे, ते अंतर अजून पायामध्ये. बघ प्रयत्न करून बघ जमतंय का, नाहीतर मग मला यायला येतंय. येऊ नाही. हा पकडला. अरे वा गुड गड. ते 1.5 महिन्यानंतर आला असं. गुडघे दुखी कमी होणार. झालं चालतंय रिलॅक्स. हां परत एकदा पकड. दुसरी एक्सरसाइज घेते. रिलॅक्स हो सांगते मी तुला. रुमाल विसरून आली. नाही मला वाटलं तिथंच आहे की काय तुमचा स्टॉपवर. पाय जवळ घे, पाय जवळ घे, पाय जवळ घे. तरी कटे साजरे रोलिंग. हां दे इकडे. सोडू नको बरं का हात, लागल फटकेशी. चल हां चल इकडच्या बाजूने. हां रिलॅक्स. हां आलं बघ रिलॅक्स. सोड. मोठा श्वास घे फुंकर सोडून. त्याच्यानंतर बालासनामध्ये. ठीक आहे.